आता काही नावं घेणार आहे, त्यांच्याविषयी एका शब्दात किंवा एका वाक्यात काय वाटतं हे सांगायचं, रॅपिड फायर आहे. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून तुमची ओळख आहे, खूप जवळचा तुमचा संबंध आहे, तर त्यांच्याविषयी काय सांगाल? धुरंधर. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. एकनाथ शिंदे लोकांमध्ये राहणारे, लोकांमध्ये मिसळणारे. अजितदादा पवार. डॅशिंग. संजय राऊत यांच्याशी शाब्दिक बाचाबाची तुमची होत असते, म्हणजे ते काही बोलले तर तुम्ही पत्रकार परिषदेतनं उत्तर देता, तर त्यांच्याविषयी काय सांगाल? दलिंदर एकच शब्द त्यांना पुरेसा आहे. आता आजच एक बातमी होती की मनसे 2029च्या विधानसभा निवडणुकीसाठी तयारीला लागली आहे, तर मनसेला काय सांगाल किंवा राज ठाकरेंना एक काय सल्ला द्याल? योग्य नेता, चुकीचा पक्ष, चुकीचं धोरण. उद्धव ठाकरे. कन्फ्युजन. आदित्य ठाकरे. भरकटलेली नाव. आणि पत्रकारिता की राजकारण? नाही, आजपर्यंत केली ती पत्रकारिता, इथून पुढे लोकांनी संधी दिली आहे. म्हणजे पत्रकारितेत राहून लोकांना प्रश्न विचारता येतात, राजकारणात राहून उत्तर शोधावी लागतात. प्रश्न विचारण्यापेक्षा उत्तर शोधणं जास्त महत्वाचं असतं आणि ती संधी मिळाली. नांदेड, बीड की मुंबई? तिन्ही आवडची ठिकाणे आहेत. मुंबईवर जास्त प्रेम आहे अर्थातच. आता पत्रकारितेतलं राजकारण की राजकारणातली पत्रकारिता काय आवडत नाही? दोन्ही आवडत नाही. पत्रकारितेत राजकारण असू नये आणि राजकारणातही पत्रकारिता असू नये, कारण राजकारणात पत्रकारिता केली तर तुमचं करिअर संपून जाईल आणि पत्रकारितेत राजकारण केलं तर पत्रकारिता संपून जाईल. त्यामुळे दोन्ही करू नये. तुम्ही अनेक वर्ष पत्रकारिता केली आहे, म्हणजे इथून पुढे तुम्ही राजकारणात जरी असाल तरी आतला एक पत्रकार जागा असतो, त्यामुळे सध्याचं राजकारण पत्रकाराच्या नजरेतून तुम्हाला काय वाटतं? नाही, आत्ताचं राजकारण हे म्हणजे पत्रकार म्हणूनही सांगतो, आज देवेंद्रजींसारखा विजन असलेला नेता इतर कुठल्याही पक्षाकडे नाहीये. भारतीय जनता पार्टी एकमेव पार्टी आहे की जिथं देवेंद्रजींसारखा धुरंधर, ज्यांना विजन आहे, जे कार्यकर्त्यांना पुढे घेऊन जातात. म्हणजे बघा, देवेंद्रजी एकमेव नेते आहेत की जिथं सर्वसामान्य कार्यकर्त्यांना न्याय मिळतो, संधी मिळते, त्याच्या विचाराला चालना मिळते, विकासाला विजन मिळतं. हे फक्त देवाभाऊ करू शकतात. त्यामुळं आजच्या पिढीकडे बघताना आपण देवाभाऊंसारख्या नेत्यांकडे बघितलं पाहिजे. आणि माझ्या आपल्या माध्यमातून तरुणांना देखील विनंती आहे की सातत्यानं जेनझी आपण ज्याला उल्लेख करतो, की त्या जेनझीला सोबत घेऊन जाण्याचं काम फक्त भारतीय जनता पार्टी करू शकतं. आपण म्हणतो की राजकारणामध्ये चिखल झाला, राजकारण काय बिघडलंय, अमुक झालंय, तमुक झालंय, परंतु चांगल्या तरुणांनी, चांगल्या लोकांनी राजकारणात आलं तर निश्चितपणे एक चांगलं काम करण्याची संधी, डेव्हलपमेंट करण्याची संधी आणि सर्वसामान्य नागरिकांना न्याय देण्याची संधी राजकारणात मिळू शकते. आणि भारतीय जनता पार्टीसारखा इतर कुठलाही प्लॅटफॉर्म तुम्हाला मिळणार नाही. त्यामुळे आपल्या माध्यमातून जेनझीलाही माझी विनंती आहे की भाजपसारखा पक्ष निवडा, राजकारण करा, विजन तुम्हाला मिळेल आणि लोकांचं भलं करण्याची संधी मिळेल. कारण सेवा करणारी लोक भारतीय जनता पार्टीत आहेत, तर मेवा खाणारी लोक इतर पक्षामध्ये आहेत.